पढ़ते ही आते थू तुम्हारी जिंदगी पे कसम से नहीं आता रे। अचानक बाहेर एक प्लॅन ठरला आणि फरान शेटचा कॉल येतोय, आता आपल्याला पुण्याला निघायचंय, त्यामुळे निघ लवकर खेडवरून. आज दिवसभर खेळलो होतो त्याच्यामुळे उशीर झालाय. आता वाजले जवळपास 6च्या आसपास टायमिंग झालाय आणि गडबड. माझ्या एक साईडला सनसेट पण दिसतोय तुम्हाला मस्तपैकी. अचानक भयानक नियोजन झाले ना बाईलाही त्रास होतो. आता मला माहित पण नव्हतं सकाळपासून की जायचंय कोणाला. आता अख्खा ब्लॉग एन्जॉय करा. रस्त्याची बक्की आहे मग एक झालेली आमच्या इकडच्या, त्याच्यामुळं काय आता 8:30 वाजलेत. वरण आणि मी निघालोय पुण्याला मस्त की फंक्शन, भावाचं फंक्शन अटेंड करायचंय लग्नाचं. लग्नाच्या फंक्शनचा आज पहिला दिवस आहे. घरी आल्यानंतर भूक लागली होती आपण, पण त्याच्या आधी कटिंग बिटिंग करायची होती. काहीच नाही, लुक बिक सगळा आपला भंगार होता. त्याच्यामुळे मस्तपैकी कटिंग बिटिंग केली, त्याच्यानंतर कपडे बिपडे सेट केले आणि आता आम्ही निघालोय. भावाच्या लग्नासाठी मी कपडे घेतले होते खास करून, तर मी कपडे नीट बघून नाही घेतले तर पॅन्ट फाटलेली निघाली. घरी गेल्यावर कळलं की फरानने पॅन्ट चेक केली, ती थोडी फाटली होती, म्हणून रिटर्न संध्याकाळी परत पुण्याला निघताना त्याच्याकडे गेलो. सो त्याने मला ती पॅन्ट दुसरी अवेलेबल नसल्यामुळे स्वतः टेलरकडे जाऊन शिवून आणून दिली. कपड्यांचा मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर फरान शेटला म्हणलं चलो पुणे अभी निकलते, फायनली काम हो गया अपना. अरे बाई मेन गोष्ट तर राहिली आपल्याला, खरं आपली गाडीची टाकी फुल करायची होती. म्हणल्यावर चला खेडमधल्या आपल्या HP संघाच्या पेट्रोल पंपावर गेलो आणि मस्तपैकी 250 रुपयाचं नाही 260 रुपयाचं पेट्रोल टाकून गाडीची टाकी अर्ध्याच्या वरती फुल केली. आता सन्नाट निघायचं डायरेक्ट फंक्शन मध्ये. बाई दहा वाजले आता आम्हाला पुण्यामध्ये पोहोचायला. आता मी जस्ट इव्हेंटला चाललोय. आपले कपडे एकदम शान आहेत. इथं आल्यानंतर कळलं की सगळ्यांचे कपडे एकदम पॉश आणि खास कपडे घालून आलेत. आणि भाऊ स्वतः लेट झालाय आणि मी इव्हेंटला लेट झालोय थोडा. आणि हा माझा भाऊ अमाने. नमस्कार नमस्कार. मी पण खूपदा दिसलोय तुमच्या रील्स मध्ये, तर इज्जत आहे. आपल्यासोबत बऱ्याच वेळा दिसलेला आहे हा, त्याच्यामुळे तुम्ही याला ओळखत असाल. खूप मोठी गोष्ट नाहीये, आपलेच माणसं आहे ती सगळी. जीव आहे आणि जीव राहणार हे तर आहेच बाई. फुल धिंगाणा राडा घातला आम्ही आता पुण्यामध्ये आल्यानंतर. भाई पहिली ही मजा आम्ही लास्ट टाइम 4-5 वर्षानंतर आज पहिल्यांदा एवढे सगळे सिबलिंग्स म्हणजे आम्ही भाऊ भावंड एन्जॉय करतोय. म्हणजे आमच्या आता फॅमिली मधल्या एका म्हणजे मोठ्या भावाचं लग्न ठरलंय. सो त्याची आज काय होती रे, त्याची आज मेहंदी होती. सो त्याच्यामध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलाय आणि तुमच्या रॅनी बाईंनी पण खूप एन्जॉय केलाय. मला पण भारी वाटलं. अड्डा अड्डा पेंगुइन है आपका. पढ़ते ही आते थू तुम्हारी जिंदगी पे कसम से नहीं आता रे. जब स्टेटस दिया करेंगे आगे आओ कल तक ब्लॉग करेंगे. सुबह पे वांग्याचं भरीत आणि कारलीची भाजी सोबत माझ्या, त्यामुळे टेन्शन नाहीये. 2 जण आहेत आणि त्याच्यानंतर काकडी बघा. ये भारी ब्लॉग करा आपली काकडी. हे मोठे बंधू जसं हे मा बोलणार रे. पब्लिक हा आपला मोठा भाऊ आहे. जशी वेडिंग होती आपण त्याच्या इव्हेंटला आलेलो आहे, लक्षात राहू द्या. याचा पण ब्लॉग आहे काय, हे आमचे फरान शेठ आणि आमचे मोठे बंधू ताहिर भाई. शादी के फंक्शन में आया
2000 मेरा ब्लॉग डेकोरेशन एकदम खास करेला है, कुछ बोलने की बात ही नहीं है। मैं आज हिंदी मराठी मिक्स करके बोलने वाला हूँ। मेरा भाई भी इधर शूट कर रहा है और मेरा आदमी भी इधर शूट कर रहा है। और तेरा आदमी इसकी औरत आएंगी भाई, इसका आदमी नहीं आएगा। जेंडर चेंज कर रहा है। मित्रांनो, इसकी बातों पर ध्यान मत मित्रांनो, दो। हा माझा- ये भाई की ऐसे शूट कर, ऐसे शूट कर. कॅमेरामॅन जपान चार्टर बार हा, ठीक आहे ठीक. मित्रांनो हे माझं कांद्याचं भरीत सगळ्यात आमच्यातलं आवड वांग्याचं भरीत रे. कांद्याचं भरीत आहे, जे की आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालतं. अरे हंस मत यार, तेरा आंखें बंद हो गए, खुले हो समझ में नहीं आ रहे. कांद्याच्या भरीताचं छोटं कांदा आहे आपल्याला काय भरीत आहे त्याच्या मला लक्षात राहू द्या. सो पण भारी वाटलं मला इकडे येऊन. कारण डेकोरेशन एकदम खतरनाक केलेलं है। और आपको ही बोलता मेरे भाई ने ये सब डेकोरेशन किया है, उसकी शादी है ना, उसका तो भाई हमारे वैसे चार चांद लग गए।